नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त आपण तांदळाची खीर बनवणार आहोत. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तर काय काय साहित्य लागते ते बघूया. तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे घेतलेले अर्धी वाटी तांदूळ, त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला ओलं खोबरे लागणार आहे, 1 वाटी साखर आणि काही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लागणार आहे. वेलची घेतलेली आहे. इथे थोडंसं केसरचे अगदी 7 ते 8 काड्या घेतलेल्या आहे. आणि ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, चारोळे एवढं आपल्याला साहित्य घेतलेलं आहे. आणि छान आपल्याला प्रथम तांदूळ भिजवून घ्यायचे अर्ध्या तासासाठी. बघत असेल स्वच्छ धुवून घेतले तांदूळ भिजत घातलेले आहे. तांदूळ भिजते तोपर्यंत आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत. आणि दूध सुद्धा आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे. दूध सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. इथे बघत असेल अर्धा तास झालेले आपले तांदूळही छान भिजलेले, आपण बारीक करून घेऊया. आणि खोबरंही छान आपण बारीक करून घेतलेलं आहे. आपलं तांदूळही छान बारीक झालेला आहे, रवा टेक्स्चर आलेला आहे. आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर पसरट अशी कढई ठेवून घेतलेली आहे. त्यात तूपही घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहे, म्हणजे छान तळून निघतात. सर्व ड्रायफ्रुट्स घालून घेते. इथे आपल्याला खरपूस असे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहे. बघत असे छान असे भाजले गेलेले ड्रायफ्रूट छान भाजले गेलं की आपल्याला घालून घ्यायची तांदळाची पेस्ट. सर्व तांदळाची पेस्ट घालून घेतली मी. तांदळाची पेस्ट घातल्यानंतर अगदी थोडस आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच त्यात आपल्याला घालून घ्यायचंय गरम दूध. दूध घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला छान एकजीव करून घेते. आणि नंतर आपल्याला घालायचंय नारळाचं चव. आणि आपण पूर्ण दूध घातलं नाही, 1 लिटर फक्त पावशेर दूध घातलेलं आहे. आपल्याला अजून दूध घालायचं आहे. 2-3 मिनिटांनी बघत असेल आपली खीर अतिशय घट्ट झालेली आहे. आता आपण जेवढं दूध पाहिजे तेवढं दूध आपण घालून घेणार आहोत. आणि साखरही त्यातच घालून घेणार आहोत. आणि केसरी घालून घेतलेले त्यात. आता साखर घातली, दूध जेवढं लागेल तेवढे दूध घालून घेते. बघत असाल तर मी अर्धा लिटर दूध पूर्ण घालून घेतलेलं आहे. आता जरी खीर पातळ वाटत असेल तर आपली तांदळाची खीर जसजशी शिजेल तसे घट्ट होत जाते. त्यासाठी मी प्रथम पातळ ठेवलेली आहे. आणि छान 10 मिनिटं शिजवून घेऊया. 10 मिनिटानंतर बघत असाल तर 10 मिनिटानंतर छान अशी आपल्या खिरीला उकळी आलेली आहे. आणि मस्त आपली खीर झालेली आहे. त्यात सर्व शेवट घालून घेते वेलची पूड, मिक्स करून घेते. आणि टेक्स्चर सुद्धा बघत असाल खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे. तर बघत असाल मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.